गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपलं आयुष्य समृद्ध करता येऊ शकेल असा एक छोटासा विचार. चला ऐकूया. एक कुटुंब, नवरा बायको, छोटा मुलगा शाळेत जाणारा आणि त्या मुलाचे आजोबा म्हणजे मुलाचे वडील, असं 4 जणांचं कुटुंब. ते सून नोकरी करणारी, ती ऑफिसला जायला निघाली की ते आजोबा तिला रोज हाक मारायचे, "सूनबाई मला चष्मा पुसून दे, सूनबाई मला पाणी दे, सूनबाई मला गोळ्या दे." त्या सुनेची चिडचिड होते. ती तिच्या नवऱ्याला सांगते. तो म्हणतो, "अगं तू काहीतरी ॲडजस्ट कर ना, आपले वडील आहेत, ते म्हातारे आहेत." ती म्हणते, "अरे हो, मला त्यांचा प्रॉब्लेम काहीच नाही हा, पण मला जो लेट मार लागतो ऑफिसमध्ये त्याच्यासाठी माझी चिडचिड होते." तो म्हणतो, "बघ काहीतरी काढ सोल्युशन." मग ती दुसऱ्या दिवशीपासून 10 मिनिट आधीच सगळं त्यांचं काढून ठेवते आणि सगळं रेडी ठेवते, गोळ्या ठेवते सगळं. तरी ते ती निघाली की तिला हाक मारतात. तिची चिडचिडच होत जाते. एक दिवस ते हॉस्पिटलला गेले असतात चेकअपला. ही ठरवते आपण त्यांची खोली आवरू. सुट्टीचा दिवस आहे, वेळ आहे. तर ते खोली आवरताना गादीखाली तिला एक डायरी दिसते. तिने त्यांना बघितलं असतं डायरी लिहिताना. ती विचार करते काय आहे बघ, आउट ऑफ क्युरिओसिटी ती डायरी वाचते. त्या डायरीत त्यांनी असं लिहिलं असतं की माझी सून जेव्हा ऑफिसला जायला निघते तेव्हा मी तिला रोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने बोलवतो. माझे आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी आहेत. ते काही माझा आशीर्वाद घ्यायला येऊ की न येऊ, माझे आशीर्वाद आहेत. पण मला ही खात्री नसते की संध्याकाळी मी त्यांना पाहू शकेन की नाही, संध्याकाळ माझ्यासाठी निघेल की नाही. त्या सुनेच्या डोळ्यात पाणी येतं. मग ती दुसऱ्या दिवशी कोणालाच काहीच सांगत नाही. ती दुसऱ्या दिवशीपासून सगळी कामं करून 10-15 मिनटं आधी त्यांच्या खोलीत येऊन बसते, त्यांच्याशी गप्पा मारते आणि तो जो तिचा मुलगा शाळेत जाणार असतो त्यालाही ती आधी बाय करायला 10 मिनटं आधी आबांच्या खोलीत बोलवते. अशा पद्धतीने सुरू होतं. होतं असं की ते हॅपी राहायला लागतात. औषधं तीच असतात. औषधं काहीच चेंज होत नाहीत, पण ते हॅपी राहायला लागतात. आणि म्हातारे असतात तर एक दिवस ते जातात. ते जेव्हा जातात तेव्हा फ्युनरलला जे नातेवाईक किंवा सगळे लोकं आले असतात, त्यांच्यात कुजबूज सुरू असते. तर ती सून ऐकते. एक जण बोलतो की त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर किती समाधान आहे. म्हणजे त्यांच्या मुलगा आणि सुनेने त्यांना किती छान सांभाळलं असेल. त्यावेळेला त्या सुनेच्या डोळ्यात पाणी येतं बॉस आणि ती विचार करते की किती छोटी ॲक्ट ही. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की माझे आशीर्वाद कायम आहेत. जेव्हा हे रूममध्ये येतात तर मी मनातल्या मनात त्यांच्या डोक्यावर हात ठेवून शुभम भवतु म्हणतो. गोष्टीचं नाव आहे अदृश्य आशिष. मोठ्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतात. त्या घटनेनंतर म्हणजे माझ्याकडे ही गोष्ट 6 वर्षापूर्वी आली होती. त्यांनी असं लिहिलं होतं की ती सून अजूनही ऑफिसला जाताना आजोबांच्या फोटोला नमस्कार करते आणि मगच ऑफिसला जाते. मला आठवतं माझी आई वर्षानुवर्ष सायकलने ऑफिसला जायची. पण ती ऑफिसला जायच्या आधी माझ्या आजोबांना नमस्कार करायची म्हणजे करायची. म्हणजे हा नमस्कार करण्याचा जो संस्कार असतो तो त्यांच्याबरोबर थोडासा बॉन्ड, थोडासा वेळ. तर मोठ्यांना पण ही गरज आहे की तुम्ही चांगले वागा, चांगल्या पद्धतीने तुम्ही जर का घरातल्यांशी बघाले तर घरातले पण तुमच्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतील. प्रेम सगळ्यांनाच हवं असतं. ज्यांच्या घरात मोठे आहे त्यांनी विचार करा. खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे ही. ज्यांच्या घरात मोठे आहेत त्यांच्यासाठी त्यांचे अदृश्य आशीर्वाद आहेतच. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.